हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. टेलिग्रामवर आपण जे MCQ टाकतो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. मग त्याच MCQचं नेमकं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्यामध्ये कुठे चूक झाली, कुठला ऑप्शन हा आपल्या वाचण्यात चुकला, याच्याबाबत थोडा अवेअरनेस क्रिएट व्हावा आणि सुधारणा व्हावी, त्या दृष्टिकोनातून आपण त्याचे सगळे त्या MCQचे डिस्कशन आपल्या यूट्यूबला घेतो. सो त्यातला आजचा पुढचा प्रश्न आहे. आता तुम्ही किती जणांनी सॉल्व्ह करायचा राहिला असेल तर सॉल्व्ह करून घ्या नक्की. बघा, खालीपैकी कोणता पर्याय वस्तू व सेवा कर म्हणजे GST संबंधित नाही. ठीक आहे, GST. आता फॅक्ट आहे, ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन येतो 122वी घटनादुरुस्ती विधेयक, कलम 179 आणि 115वी घटनादुरुस्ती विधेयक. बघा, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कुठे गेलेत? 115 घटनादुरुस्ती विधेयक. विचार करा, हे सगळं सिरीज घेण्यामागचा काय उद्देश आहे माझा? कट ऑफ जर 62 पर्यंत जात असेल आणि 60-61 मार्क असणारे सुद्धा विद्यार्थी जर फेल होत असतील तर आपण अशा छोट्या चुका करून चालणार आहे का? आणि अभ्यास जर आपला एवढा साधा अद्धर कच्चा असेल तर येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकणार आहोत का? हे वास्तव तुमच्या समोर तुम्हाला उलगडलं पाहिजे, म्हणून हा माझा अट्टाहास आहे इथं हे एक्सप्लेन करण्याचा. सो 115 काय विचारलंय? संबंधित नाही म्हटलंय, म्हणजे GST संबंधित ऍक्च्युली 122वी घटनादुरुस्ती विधेयक पण आहे आणि 115वे घटनादुरुस्ती विधेयक पण आहे. पण हे विधेयक लॅप्स झालं होतं, ते संमत झालं नाही. पण GST संदर्भात आहे का? होतं का? तर होतच ना. मग इथे तेच विचारलंय की GST संबंधित हे पण, आणि हे तर आहे आत्ताचं विषयच नाही, पण कुठलं नाही म्हणल्यानंतर मग येता पर्याय क्रमांक हा. इथं पण बरेच जण का फसले, कारण काही जण असे बनले की इकडं यापैकी नाही इकडे गेलेले. इथं येतं 179A, याच्या ऐवजी तुम्हाला इथं काय माहिती पाहिजे? 279A GST काउन्सिल. मग परत फर्स्ट आन्सर केल्यावर कळतं, अरे सर 179 होतं, मला वाटलं 279 वाटणं. जर तर याच्यावर रिझल्ट येत नाही. एवढा हाय कट ऑफ बघता अलर्टनेस पाहिजे, सिरियसनेस पाहिजे, जो आपल्या वाचण्यात असला की बरोबर परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होतो. सो दिस इज ऑल अबाउट GST, त्याचे बेसिक फॅक्ट्स, बेसिक इन्फॉर्मेशन आणि ऑप्शन्स. त्यातही एक पाऊल पुढे जाऊन ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत तेवढ्या करून घ्या. तुम्ही नाही केलात तर इतर कोणीतरी करणार आहे आणि मग ते पुढे जाणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज क्वेश्चन. ही सगळी सिरीज, हे एक्सप्लेनेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच क्वालिटी प्रश्नांसोबत आपण पुढेही अजून कंटिन्यू करणार आहोत. टेलिग्रामही जॉईन करून ठेवा, तिथं बरेच प्रश्न मी असे टाकलेले असतात, ते सॉल्व्ह करा. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आपलं इथे यूट्यूबवर मिळेल. ठीक आहे, सो भेटूया परत नवीन एका प्रश्नासोबत. थँक्यू.